जय गुरुदेव. तुम्हाला घरामध्ये सुख शांती जर लागत नसेल तर घरात पैसा येत नाही असं जर कोणाला होत असेल तर त्यांनी या नियमांचं पालन करा. घरामध्ये स्वच्छता केली पाहिजे, घरामध्ये कुठेही जाळे नाही झाले पाहिजे. त्यानंतर तुम्ही जर नॉनव्हेज वगैरे खात असाल तर रात्रीची भांडी कधी खरकटे ठेवले नाही पाहिजे, ते स्वच्छता केली पाहिजे. आणि कधीही असे म्हणतात ना, अंगातनं काढलेले कपडे असे न धुता इकडे तिकडे टाकणे, त्याच्याने पण काय होतं, घरामध्ये नकारात्मकता पसरली जाते. कारण जे वापरलेले कपडे असतात ते धुवूनच ठेवले पाहिजे. ते असे तसे इकडे तिकडे पडले की त्याच्याने पण नकारात्मकता खूप घरामध्ये पसरते. दुसरी गोष्ट म्हणजे रविवारचं प्रत्येक रविवारी आपलं फरशी पुसायचं पाणी असतं, त्या पाण्यामध्ये थोडं 1 चमचाभर मीठ टाकून त्या पाण्याने फरशी पुसत जा घरातली. त्याच्याने पण जर काही वास्तुदोष वगैरे असेल किंवा घरामध्ये नकारात्मकता असेल तर ती पण निघून जाते. त्यानंतर बाथरूममध्ये एक बाऊलमध्ये काचेचा बाऊल घ्यायचा, त्याच्यामध्ये खडी मीठ भरून ठेवायचं आणि ते अमावास्येला ठेवा किंवा रविवारी ठेवा आणि ते वरचीवर बदलत जायचं. निदान महिन्याने तरी 1 महिन्याने तरी बदला. जर अमावास्येला ठेवलं तर दुसऱ्या अमावास्येला बदला. असं करत राहायचं. जर त्याला पाणी सुटलं तर लगेच बदलायचं. मग ते पाणी जर सुटलं त्या मिठाला ते लवकर बदलायचं. ते पाणी आपलं बाथरूममध्ये वगैरे ते मीठ टाकून द्यायचं आणि दुसरं ठेवायचं लगेच. हे असं उपाय करत राहायचे. त्याच्याने काय होतं, घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते, म्हणजे प्रसन्नता राहील किंवा घर स्वच्छ राहणं आणि त्याच्यानंतर वास्तू स्वच्छ राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा घरामध्ये सुख शांती समृद्धी येते. आणि स्वच्छता असल्यामुळं काही निगेटिव्ह वस्तू आजूबाजूला येत नाही, काही वाईट येत नाही. पण त्याची सुरुवात तुम्ही घरापासून केली पाहिजे. आणि खरंच नियमाने या गोष्टींचं पालन करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा. सुखी व्हा. ओम जय गुरुदेव. आई राजा उदय उदय बोल पण माता की जय. बोल मांढरच्या कळवायचं चांगलं.